आमरस आपला तयार झालेला आहे, पण त्याच्याच बरोबर आपण खायला तिखट मिठाच्या ओव्याच्या, जिऱ्याच्या पुऱ्या केलेल्या आहेत. तर त्या कशा केल्या हे बघूया. तर त्याच्यासाठी हे भांडं आहे, ते 1.5 प्रमाणात असं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आपलं नेहमीचं पोळ्यांचं पीठ असतं तेच पीठ आहे हे. त्याच्याबरोबर आपण हा अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे. मी मीठ थोडं घातलं आहे ह्याच्यात, पण मला अजून मिठाची गरज लागणार आहे. ओवा आपण हातानेच क्रश करून घेऊयात. त्याच्याबरोबर जिऱ्याची पूड घालायची आहे. हे कच्चंच जिरं आहे, हे मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे. हळद घालायची आहे. अर्धा चमचा हळद घातलेली आहे, छोटा चमचा आहे हा. अर्ध्यापेक्षा थोडंसं जास्त असं लाल तिखट घातलेलं आहे. मिरची पावडर घातली आणि मीठ पुन्हा घातलं आहे आपण. ते मगाशी आपण मीठ घातलं ते खूप कमी होतं, त्याच्यामुळे आपण पुन्हा घातलं हे मीठ. आता तेल घालूया. हा एवढा चमचाभर आपण तेल घालायचं आहे. तेल घातल्यामुळे पुऱ्या सॉफ्ट होतात, वातड्या लागत नाहीत. आणि ही कोथिंबीर आहे, कोथिंबीर धुवून बारीक चिरून मग ह्याच्यात घालायची आहे. त्याच्यानंतर हे सगळे मसाले, तेल ह्या पिठात छान मिक्स व्हावे म्हणून आपण हे छान मिक्स करून घेऊया हाताने आणि मग पाणी घालून आपण हे मळायचं आहे. आता मळताना आपण हे घट्ट मळायचं आहे पीठ, अगदी खूप घट्ट देखील नाही आणि पातळ देखील नाही, असं हे पीठ आपल्याला मळायचं आहे. आणि घट्ट जरासं मीडियम असं पीठ मळलं तर त्याच्यामुळे आपल्या पुऱ्या ज्या होतात त्या सॉफ्ट होतात. हे बघताय आपण, अशा पद्धतीने आपल्याला कणिक मळून घ्यायचं आहे. आणि घट्ट पीठ मळलं तर फुलतात देखील पुऱ्या खूप छान, हे मला म्हणायचं होतं. हे बघा, आपलं 10 मिनिटासाठी आपण हे पीठ झाकून ठेवलं होतं, कारण त्याच्यामध्ये आपण रवा घातला होता. त्याच्यामुळे रवा फुलतो म्हणून आपण हे 10 ते 15 मिनटं झाकून ठेवायचं आहे. आता थोडंसं तेल घालायचं आणि पुन्हा छान मळून घ्यायचं आहे. आता आपण ह्याची पोळी लाटायला सुरुवात करूया. आपण एक मोठी चपाती लाटायची आणि मग आपण त्याला पुरीचा आकार द्यायचा आहे. तर आता मी ही कणकेचा गोळा घेतला आहे आणि आपल्याला ही चपाती लाटताना जरा जाडसर ठेवायची आहे चपाती, खूप पातळ करायची नाही. थोडंसं पीठ लावून घेतलेलं आहे. ह्या पुऱ्या खूप आंब्याच्या रसाबरोबर खूप टेस्टी लागतात. जेव्हा मी पहिल्यांदा ह्या पुऱ्या केल्या आणि त्याच्यानंतर मी जेव्हा आमरस केला आहे त्याच्याबरोबर ह्या पुऱ्या खूपच छान लागतात. तर मी तेव्हा नेहमी ह्याच पुऱ्या केल्या आहेत. जेव्हा आमरस केला आहे तेव्हा अशाच पुऱ्या केल्या आहेत. त्याचबरोबर टिफिनमध्ये देखील या पुऱ्या गोड लोणच्याबरोबर दिल्या तरी देखील खूप छान लागतात. तर आता आपण ह्याला पुरीचा आकार देऊया चपातीला. तर मला ह्या जो ग्लास आहे ह्याचा शेपमध्ये ज्या पुऱ्या होतात त्या खूप आकाराला आवडतात, म्हणून मी हाच ग्लास नेहमी यूज करत असते. तर आपण त्यांना पुरीचा आकार देऊया ग्लासच्या मदतीने. आता पुऱ्या मोकळ्या करून घेऊया. तेल देखील आपण तापायला ठेवलेलं आहे. आता आपण टेम्परेचर चेक करून घेऊया. थोडासा कणकेचा गोळा आपण ह्याच्यामध्ये घालूया. गोळा वर येतो आहे कणकेचा, म्हणजे आपलं तेल टेम्परेचरला येतं आहे. गॅस थोडा फास्टच ठेवायचा आहे आणि मग वाटलं तर मध्यम आच करायची आहे. जर खूप पुऱ्या जळायला लागल्या किंवा खूप टेम्परेचर वाटलं तर आपण मध्यम आच करून घ्यायची आहे. आणि पुऱ्या आपण ह्या घातल्या आहेत तेलामध्ये. छान फुलतायत पुऱ्या, दिसतात देखील छान. हा आकार मला खूप आवडतो, त्याच्यामुळे मी हा ग्लास नेहमीसाठी यूज करत असते. पुऱ्या केल्या की ह्याच आकाराच्या करायच्या. तर पुऱ्या तयार झाल्या आहेत आपल्या. ह्या पुऱ्या तेलकट देखील होत नाहीत, चवीला देखील छान होतात.
तर आंब्याच्या रसाबरोबर खाण्यासाठी या तिखट, मीठ, ओवा, जिरं म्हणजेच मसाला पुरी तयार झालेली आहे. तर तुम्ही देखील नक्की करून बघा आणि मला कमेंट्स करायला विसरू नका. धन्यवाद.